महिना यशाच्या, विजयाचा, स्मार्ट वर्क करण्याचा, अत्यंत गूढ, तीव्र आणि ट्रान्सफॉर्मेशनची रास म्हणजे तुमची वृश्चिक रास होय. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी एक थेट प्रश्न: जर कोणी तुमचा विश्वासघात केला तर तुम्ही त्याला माफ करता की शांतपणे आपली वेळ येण्याची वाट बघता? कारण जून 2026मध्ये तुमचं गुपित, मन, सूड, भावना आणि ट्रान्सफॉर्मेशन पॉवर तुमचं भविष्य ठरवणार आहे. अर्थात हा महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. किंबहुना या महिन्यात अत्यंत भाग्यवान ठरणाऱ्या राशींपैकी एक रास म्हणजे वृश्चिक रास होय. कारण तुमच्या भाग्यस्थानात साक्षात देवगुरु बृहस्पती येणार आहेत. तुमची वृश्चिक रास ही गूढ, प्रचंड शक्तिशाली आणि आतून प्रचंड इमोशनल आहे. तुम्ही लोकांना सहज समजून घेऊ शकतात, परंतु कोणीच तुम्हाला पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही, कारण तुम्ही स्वतःच कुणाला समजू देत नाही. तुमचं मन ही तुमची ताकद आहे. तुम्ही तुटत नाही तर तुम्ही बदलता. या जून महिन्यात मी तुम्हाला यशाचं एक सूत्र देते, ते म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन स्वीकारा. सर्व काही बांधून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. काही गोष्टी सोडल्या तर नवीन दारं हमखास उघडतील. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जून 2026 या महिन्याचे राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण वृश्चिक राशीसाठी हा महिना कसा असेल यावर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. या महिन्यात टाळावयाच्या व विविध दृष्टीने या महिन्याचा तुमच्यासाठी असलेला स्कोअर देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून ती माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता महिन्याच्या सुरुवातीलाच देवगुरु बृहस्पती तुमच्या भाग्यस्थानात येणार आहे. तसंच तुमचे राशीस्वामी मंगळदेव स्वतःच्याच मूळ त्रिकोण राशीत व तुमच्या 6ष्ठ स्थानात जाणार आहे. विशेष बाब म्हणजे हे स्थान त्यांना विशेषत्वाने मानवतं. तेथून त्यांची दृष्टी गुरुदेवांवर असेल, ज्यामुळे राशीस्वामी पंचमेश, भाग्येश यांचा संबंध येऊन पत्रिकेतील 3ही त्रिकोण स्थानं प्रबळ होतील, ज्यामुळे साहजिकच तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रगल्भ होईल. म्हणून या काळाचा सदुपयोग करावा. वृश्चिक राशीने या काळात 5 चुका प्रामुख्याने टाळाव्या. त्या गोष्टींची योग्य ती काळजी घ्या. त्यातील पहिली बाब म्हणजे संशय घेऊ नका. त्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. दुसरी बाब म्हणजे कुठल्या गोष्टीचा बदला घेण्याची मानसिकता ठेवू नका. तिसरी बाब म्हणजे आपल्या भावना लपवून ठेवू नका. आणि चौथी बाब म्हणजे संपूर्ण विश्वास टाका. तसंच 5वी बाब म्हणजे ही गोष्ट सिक्रेट ठेवणं हे एका मर्यादेत चांगलं असतं. हे बाब लक्षात घ्या. या 5 चुका जर तुम्ही टाळल्या तर हा महिना तुमच्यासाठी अधिक उत्तम आणि लाभदायक ठरू शकतो. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता अचानक पैशांची आवक येऊ शकते. मात्र कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नका. कुटुंबातील काही गुपित गोष्टी बाहेर येऊ शकतात. अशा काळात तुम्ही आपल्या वाणींवर नियंत्रण ठेवायला हवं, कारण तुमचे शब्द हे अत्यंत तीव्र असतात. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने वृश्चिक राशीचे जातक कायमच प्रचंड परिश्रम करत असतात. या जून महिन्यात ते परिश्रम तुम्ही स्मार्ट पद्धतीने करणार आहात. मनापासून केलेली ती मेहनत असेल. या काळात तुम्हाला अचानक प्रवासाचे करावे लागू शकतात. वाहन विषयात सावधगिरी बाळगा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने आईसोबत वादविवाद किंवा विसंवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून शब्द जरा जपून वापरले पाहिजे. वास्तुयोग तुमच्यासाठी सकारात्मक झालेले आहे. वाहन योग देखील सकारात्मक झालेले आहे. काही जातक वास्तू किंवा वाहनाचं नूतनीकरण करू शकतात. तसे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने तुमचे पंचमेश पंचमाच्या पंचमात जाऊन अत्यंत प्रबळ झालेले आहे. त्यामुळे प्रेमात डेप्थ निर्माण होईल. फक्त पजेसिव्हनेस टाळा. विद्यार्थ्यांनी आपलं लक्ष अभ्यासावर केंद्रित करायला हवं. बदलणाऱ्या मूडच्या आहारी जाऊ नये, तेव्हाच तुम्हाला अपेक्षित परिणाम प्राप्त होऊ शकतील.
विवाह इच्छुकांच्या दृष्टीने विचार केला असता मागील काळात ज्या स्थळावर तुमची चर्चा सुरू होती ती चर्चा आता पुढे सरकण्याची शक्यता निर्माण होत आहे. विवाहित जोडप्याच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात विश्वास ही सगळ्यात महत्त्वाची किल्ली असणार आहे, ज्या किल्लीने तुम्ही तुमचा संसार सुखाचा करू शकतात. वृश्चिक जातकांसाठी एक प्रश्न. तुम्ही लोकांवर सहज विश्वास करतात का? कमेंटमध्ये यस किंवा नो या पद्धतीने तुमचं उत्तर नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त म्हणता येईल. किंबहुना यशाच्या दृष्टीने, स्पर्धकावर विजय प्राप्त करण्याच्या दृष्टीने, स्पर्धा परीक्षेतील यशाच्या दृष्टीने वृश्चिक जातकांचाच हा महिना आहे. अर्थात परिश्रमाला पर्याय नाही, मात्र परिश्रम केले तर यश तुमचं नक्की असेल. या महिन्यात चुकूनही कर्जाचा विचार करू नका. शत्रू लपलेले असू शकतात, त्यामुळे स्पर्धेत जिंकण्यासाठी योग्य प्लॅनिंग करा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे वृश्चिक जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना यशाचा म्हणता येईल. एखादा सिक्रेट प्रोजेक्ट, रिसर्च वर्कमध्ये तुम्ही कार्य करणार आहात, त्यात यशस्वी देखील होणार आहात, तर व्यवसायात मोठी जोखीम असलेली गुंतवणूक करू नका. किमान या महिन्यात तुम्ही ती टाळली पाहिजे. इन्व्हेस्टिगेशन, हिलिंग, अकल्ट फील्डसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक आहे, कारण तुमच्या भाग्यस्थानात गुरुदेव विराजमान आहे, म्हणून तुम्ही या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या. महाभारतातील अश्वत्थामा आपल्याला माहिती आहे, त्याच्याकडे प्रचंड मोठी शक्ती होती, मात्र राग आणि सूड भावनेमुळे त्याचं आयुष्य वाया गेलं. वृश्चिक राशीसाठी हाच संदेश आहे. तुमच्याकडे शक्ती आहे, केवळ दिशा योग्य ठेवा. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्ही आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यायला हवी. मानसिक शांतता टिकवावी, जुने विषय सोडून द्यावे, नव्या आध्यात्मिक वाटेवर पाऊल टाकावे. महिला वर्गाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमची अंतर्गत शक्ती प्रचंड वाढणार आहे. इमोशनल हिलिंग होणार आहे, म्हणून तुम्ही स्वतःला व्यक्त करा. मेडिटेशनचा उपयोग करा, ते तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरेल. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या सुरुवातीलाच गुरुदेव स्वतः तुमच्या भाग्यस्थानात येणार आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे गुरुदेवांवर तुमच्या राशीस्वामीची दृष्टी असेल. राशीस्वामी आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे. अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे आणि त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे, म्हणून तुम्ही या काळाचा पुरेपूर सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही अत्यंत वेगात कार्य करीत असतात, मात्र परिस्थिती तुम्हाला बदलायला भाग पाडेल. काही गोष्टी समोर येतील, मात्र तुमचे परिश्रम ही तुमची ताकद आहे आणि तुम्ही शांतपणे यश गाठत असतात. फिनिक्स पक्षी जो जळून खाक होतो, परंतु त्याच राखेतून पुन्हा जन्म घेतो, वृश्चिक रास ही अगदी तशीच आहे. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभेश स्वराशीचे मात्र अष्टम स्थानात विराजमान आहे. त्यामुळे अचानक इच्छापूर्ती होणं, अचानक धनलाभ होणं अशा गोष्टींची शक्यता निर्माण झाली आहे. एखादी जुनी समस्या जी तुमची असेल ती या काळात सुटू शकते. काही अनपेक्षित लाभ देखील तुम्हाला प्राप्त होतील, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमच्यासाठी अचानक खर्चाचे योग निर्माण झालेले आहे. या काळात तुम्ही प्रवास करणार आहात, परदेशाशी संबंधित तुमचा काही खर्च होऊ शकतो. मेडिकलचा खर्च देखील काही प्रमाणात दिसून येत आहे, म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करा. खर्चाचं योग्य नियोजन करा, ही सूचना तुम्हाला देण्यात येत आहे. वृश्चिक जातकांसाठी एक प्रश्न. तुम्ही आयुष्यात काय सोडायला तयार आहात ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आता आपण या महिन्यातील तुमचा स्कोअर पाहणार आहोत. विशेषतः तुमच्यासाठी या महिन्यात पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये 10 पैकी किती गुण मिळत आहे? पैशांच्या दृष्टीने 10 पैकी 7 गुण तुम्हाला प्राप्त होतील. प्रेमाच्या दृष्टीने यामध्ये देखील 10 पैकी 7 गुण तुम्हाला प्राप्त होत आहेत. करिअरच्या दृष्टीने विचार केला असता 10 पैकी 8 गुण तुम्हाला प्राप्त होत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने 10 पैकी 7 गुण, तर
कुटुंब आणि कौटुंबिक सौख्य या दृष्टीने विचार केला असता 10 पैकी 7 गुण तुम्हाला देण्यात येत आहे. हा स्कोर आम्ही यासाठी देत असतो की कोणत्या सेक्टरमध्ये तुम्हाला किती यश, किती आनंद मिळणार आहे, हे जेव्हा आपण अंकामध्ये सांगतो तेव्हा ते अधिक चांगल्या प्रकारे समजतं. हे सेगमेंट आपण मागच्याच महिन्यात सुरू केलं आणि त्याला ज्योतिषप्रेमींनी उत्तम प्रतिसाद देखील दिला. तुमचं मत देखील कमेंटमध्ये सांगावे. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. ही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, खर्चाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. हे सर्व चंद्राच्या गोचरवरून ठरतं. त्या दृष्टीने या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी 11, 19 आणि 28 हे दिवस शुभ आहे. म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं तुम्ही या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 8, 17 आणि 26 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांनी मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण करायला हवं. लाल रंगाच्या वस्तूंचं दान करा. ओम अंगारकाय नमहा या मंत्राचा जप करा. या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. ब्रेसलेटच्या दृष्टीने वृश्चिक राशीसाठी कॅट आय हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. मानसिक गोंधळ, गुप्त शत्रू, भीती अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट तुमच्यासाठी लाभदायक राहील. ऑनलाईन खरेदी करायची असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते मागवू शकता. ब्रेसलेटसोबतच धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी आणि ॲक्टिवेशन कार्ड देखील देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून त्याला तुम्ही ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं. आणि हो, सोबतच डिस्काउंट कुपन कोड देखील असतो, त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण बुकिंग करू शकता. वृश्चिक राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुमचं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे, जिथे तुम्ही तुटत नाही तर पुन्हा जन्म घेता. जय बजरंगबली हे चॅनल केवळ भविष्य सांगत नाही तर तुमच्या आयुष्याला दिशा देतं. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.